नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहा। मैत्रिणींनो, आज मी अक्षय तृतीयेचा खूप सुंदर उपाय तुम्हाला सांगणार आहे। तर तो असा आहे की आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करायचे, आपल्या पिठाचा डबा असतो, ज्वारीचा असो किंवा चपातीच्या कणकीचा असो, त्या पिठाच्या डब्यामध्ये तुम्ही 10 रुपयाचा कॉईन ठेवायचा आहे आतमध्ये घालून। त्याचबरोबर तुम्ही जो साखरेचा डबा असतो त्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे। त्याच्यामध्ये त्याचबरोबर आपण जो मिठाचा डबा असतो त्या मिठाच्या डब्यामध्ये 5 लवंगा तुम्ही त्याच्यामध्ये घालून ठेवा आणि तांदळाचा डबा जो असतो त्याच्यामध्ये एक हळकुंड घाला। हे जर तुम्ही उपाय केला आजचा तर तुमच्या म्हणजे लक्ष्मी तुमच्या घरात कायम नांदेल। आणि कारण आजचा दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस हा लक्ष्मीकारकच असतो आणि आजच्या दिवशी आपण ह्या सगळ्या लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तू जर आपण ह्या त्या वस्तू अन्नामध्ये अन्नधान्यामध्ये जर ठेवल्या, अन्नधान्यामध्ये सुद्धा अन्नपूर्णा मातेचा वास असतो, त्याच्यामुळे आपण जर ह्या लक्ष्मीकारक वस्तू अन्नधान्यामध्ये ठेवल्या तर आपल्या घराची बरकत कधीच थांबत नाही। आपल्याला खूप लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते, भरपूर आपल्याला स्वास्थ्य चांगलं लाभतं आपलं। त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि मला फरक सांगा कमेंटमध्ये। लाईक सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।